चितळे बंधू. गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, दादरच्या कबूतरखान्यावरून जैन मुनींची आक्रमक भाषा. पर्युषण पर्वानंतरच आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कोणी गायब केलंय का? कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती. सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा. वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार, तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावरती मोर्चा. विधानसभा निवडणुकीमध्ये 60 ते 65 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, संजय राऊतांचा दावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी. देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली. तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही? मुख्यमंत्र्यांचा सवाल. शिंदेंसह मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव. जरांगेंचा गंभीर आरोप. मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट. गोव्यातील ओबीसी मेळाव्यामध्ये शिजल्याचा निशाणा. पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा. 14 ऑगस्ट पासून प्रवासाला सुरुवात. सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर. 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचं पालिकेचं फरमान. बापाचं राज्य आहे का? महाविकास आघाडीचा सवाल. उजनी धरण 100% भरलं. सोलापूर, बारामती आणि इंदापूरच्या पाण्याची चिंता मिटली. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टी. 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप. इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा. हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरीमध्ये रस्ताच नसल्यामुळे मानवी साखळी करून पाण्यामधून न्यावी लागली अंत्ययात्रा. स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नसल्यामुळे लोकांची परवड. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये